मुंबईची पहिली वहिली एक्वा लाईन खरोखरच नावाप्रमाणे आता एक्वा झाली आहे असं म्हटलं तर वावगं वाटणार नाही। त्याचं कारणच तसं आहे। मुंबईच्या पहिल्या पावसातच एक्वा लाईन मेट्रोचं दुरावस्था झालेली पाहायला मिळते। एक्वा लाईन मेट्रोची वरळी स्थानक पाण्याखाली गेली आहे, त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत। राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झालेला आहे। मुंबईतही पावसाची जोरदार बॅटिंग। या ठिकाणी मेट्रोचं वरळी स्थानक पाण्याखाली गेलंय। भुयारी मेट्रो एक्वा लाईनलाही पावसाचा फटका बसलेला आहे। प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत। एक्वा लाईन मेट्रोचं वरळी स्थानक पाण्याखाली गेलंय, त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेत। काल रात्रीपासून राज्यभरामध्ये मुंबईमध्ये जोरदार पावसाची बॅटिंग। मुसळधार असा पाऊस झालेला आहे। हवामान खात्याकडून वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सून आता राज्यात दाखल झालेला आहे आणि आता पहिल्याच पावसामध्ये या ठिकाणी मुंबईची तुंबई झालेली पाहायला मिळते। याचा फटका हा भुयारी मार्गाच्या मेट्रोलाही झालेला पाहायला मिळतोय। एक्वा लाईन मेट्रोची दुरावस्था झालेली पाहायला मिळाली आहे। एक्वा लाईन मेट्रोची वरळी स्थानक पाण्याखाली गेले, त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत। मुंबईची पहिली वहिली एक्वा लाईन पहिल्याच पावसात पाण्याखाली गेली आहे। एक्वा लाईन मेट्रोची दुरावस्था झालेली पाहायला मिळाली आहे। या ठिकाणी पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, एक्वा लाईन मेट्रोचं वरळी स्थानक हे पाण्याखाली गेल्याची माहिती आहे। प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेत। नक्कीच नीलम, आपण जर बोलतो तर मुंबई एक्वा लाईन मेट्रो 3चं जे आचार्य यात्रा स्टेशन आहे हे पाण्याखाली गेलं। यानंतर खरं तर वरळीपर्यंत ही स्ट्रिप्सपासून मेट्रो धावते आहे। एकूणच या ठिकाणी पहिल्या पावसामध्येच पहिली ही मेट्रो जी आहे एक्वा लाईन 3, जी मुंबईतील एक्वा लाईन 3 पहिलीच मेट्रो आहे आणि या मेट्रोचं शेवटचं स्थानक जवळ आचार्य यात्रे यामध्ये अनेक उपकरणं सुद्धा या पाण्यामध्ये खराब झाली असल्याची माहिती आहे आणि यानंतर मेट्रोने हे स्टेशन जे आहे या ठिकाणी बंद करून ठेवलेलं आहे। मात्र जे पाणी साचलं होतं पहिल्याच पावसामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानंतर एकूणच मेट्रोवरती अनेक प्रश्न उपस्थित झाले। मुंबईकरांना जो त्रास सहन करावा लागला त्यामुळे सुद्धा मेट्रोवरती टीका होती। मात्र यानंतर मेट्रोने व्यवस्था ताब्यात घेऊन या ठिकाणी मेट्रो स्टेशनच बंद करून टाकलेला आहे। आता सध्या या मेट्रो स्टेशनमधनं पाणी जे आहे ते पंपाद्वारे बाहेर जरी काढलं असेल तरी मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। आजूबाजूचे जे काही नवीन जे सुशोभीकरण करण्यात आलं होतं ते सुद्धा खराब झालेलं आहे। काही उपकरणं सुद्धा खराब झालेली आहेत। त्याचप्रमाणे काही भाग हा मेट्रोच्या भिंतीचा खाली कोसळला आहे। त्यामुळे एकूणच चिखल सारखी परिस्थिती ही खालती या ठिकाणी झालेली आहे। त्यामुळे हे स्टेशन बंद करण्यात आलेलं आहे। मात्र हजारो कोट्यावधी खर्च करून मुंबई मेट्रो 3चं हे जे स्टेशन बनवताना मुंबई मेट्रो कोट्यावधी खर्च करून बनवण्यात आली होती। मात्र पहिल्याच पावसामध्ये अशाप्रमाणे मेट्रोची दयनीय अवस्था झाल्यामुळे एकूणच या कामावरती कशाप्रमाणे प्रश्न उपस्थित झाला आहे हे आपण पाहिलेलं आहे। मात्र जे विरोधी आणि सत्ताधारी यांच्यामध्ये मेट्रोच्या कामावरून टीका होत होती, यावरून कुठेतरी या कामाची जे निकृष्ट दर्जाचं काम आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय। यापूर्वी सुद्धा मेट्रो 3चे जे अनेक स्थानकं आहेत त्यामध्ये कुठेतरी पाणी गळतंय, कुठेतरी पाणी साचलंय अशा प्रकारच्या तक्रारी होत्या, व्हिडिओ माध्यमातून बाहेर येत होते। मात्र आता मेट्रोच्या स्थानकावरतीच पाणी तुंबलं होतं आणि एकूण पाणी तुंबताना आपण जर बघितलं होतं पायऱ्यांवरून सुद्धा पाणी तुंबलं होतं। आता या ठिकाणी अनाउन्समेंट आतमध्ये करण्यात येते ती म्हणजे सध्या मेट्रो जे आहे ते आरेपासून ते वरळीपर्यंत धावण्यात येत आहे। काही तांत्रिकी कारणामुळे हे आचार्य यात्रा स्टेशन बंद ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे याच्या आधीचं जे वरळी स्टेशन आहे तिथपर्यंत ही मेट्रो धावताना आपल्याला धावत आहेत, अशा सर्व्हिस देत आहे अशा प्रकारची घोषणा ही सध्या या मेट्रो स्थानकामध्ये करण्यात येते। मात्र सध्या या मेट्रो स्थानकात जेवढे या आचार्य यात्रा स्टेशनमध्ये येणारे जे द्वार होते, प्रवेशद्वार होते, हे सर्व बंद करण्यात आलेले आहेत। या ठिकाणचे लिफ्ट्स असतील ह्या सुद्धा बंद करण्यात आलेल्या आहे आणि शटर लावण्यात आलेले, तसेच या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था सुद्धा या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे। कोणत्याही प्रकारे या ठिकाणी घटना घडू नये यासाठी काळजी ही सुद्धा घेण्यात येत आहे। मात्र एकूणच आचार्य यात्रेपासून ते आरे बांद्रा या ठिकाणी जे प्रवास करत होते प्रवासी त्यांना कुठेतरी हा फटका बसलेला आहे। त्यामुळे एकूणच या ठिकाणी मेट्रोच्या कामावरून हे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत। कारण पहिल्याच पावसामध्ये वरळीसारख्या या म्हणजे गजबजलेल्या ठिकाणी हाय क्लास लोकांचं खरं तर या ठिकाणी वास्तव्य असं म्हटलं जातं। मात्र त्याचप्रमाणे इतरही सामान्य जे नागरिक आहेत ते सुद्धा या मेट्रो सेवेचा फायदा घेत असतात। मात्र कुठेतरी याच पहिल्या तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका,
पहा, जागरूक रहा.